आक्रमक झालेले आहेत आणि ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। सध्या या मोर्चेकरांना ताब्यात घेण्यास आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। काही मोर्चेकरी हे झाडांवर आणि गाडीच्या करतोय आणि ईडी त्याला पाठीशी घालतोय असा थेट आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। ईडी सेबी हे दोघेही भाऊ आहेत आणि त्यामुळे अडाणी देशाची जी कमाई आहे त्याची लूट करतोय अशा आशयाचे बॅनर्स पोस्टर्स या ठिकाणी छापण्यात आलेले आहे। हिंडनबर्गचा जो अहवाल आहे त्या अहवालवर कारवाई का होत नाही आणि ईडी कॉग्निजन्स घेऊन अडाणींवर काही कारवाई का करत नाही असा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या हजारो पोलिसांची मोठी बॅरिकेडिंग ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही बॅरिकेडिंग ओलांडू नये यासाठी मोठ्या संख्येत फौजफाटा देखील मागवण्यात आलेला आहे। काँग्रेसचे झेंडे आपल्याला हवेमध्ये फडकताना दिसत आहेत। घोषणाबाजी सुरू झालेली आहे। अडाणींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे, सेबीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी या ठिकाणी करायला आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे। मोर्चाचं नेतृत्व आहे वर्षा गायकवाड करतायत। त्यासोबतच राज्यसभेचे जे खासदार आहेत चंद्रकांत अंडोरे ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या मोर्चामध्ये बरेचसे काँग्रेसचे नेते आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। काँग्रेसची जी ताकद आहे ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारला घेराबंदी घालण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी स्पष्टपणे काँग्रेसकडून दिसतोय। काल देखील काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये होती आणि मुंबई काँग्रेसनं मंत्रालयाच्या बाहेर बदलापूरच्या घटनेचा निषेध केला। त्या ठिकाणी सरकारला जाब विचारला, महिला सुरक्षेबाबतही जाब विचारला आणि आपण आता पाहतोय की आता अडाणींवर कारवाई का केली जात नाही ईडीकडून असा सवाल विचारत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित झालेले आहेत आणि ईडी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। ईडी कार्यालयाच्या 200 मीटर आधी आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांकडून बॅरिकेड करण्यात आलेली आहे। आझाद मैदान वाहतूक पोलीस विभागाकडून ही बॅरिकेडिंग करण्यात आली आहे आणि थेट आपण जर पाहिलं तर लक्षात येतं की पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। पोलिसांच्या 2 व्हॅन्स या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहे। सगळे कार्यकर्ते आता काही वेळामध्ये ताब्यात घेतले जातील असं बोललं जात आहे। बॅरिकेडिंग तोडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी झाला पण कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडू नये असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी करण्यात येते। सर्व पोलीस विभागाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यासोबतच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे जवान आहेत ते आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत आणि या सगळ्या गर्दीला बॅरिकेडिंग पासून दूर लोटण्याचं जे काम आहे ते त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत करतायत। त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। कायदेशीर मार्गानं हे आंदोलन झालं पाहिजे असं वारंवार त्यांना ताकीद सुद्धा दिली जाते आणि कुठेही कायदा हाती घेतला तर मग परिणामांना सामोरं जावं लागेल असं सुद्धा त्यांना ठणकावून सांगण्यात आलेलं आहे। पण कार्यकर्ते काही ऐकण्याचं नाव घेत नाही। आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि जी बॅरिकेडिंग आहे तिच्या जवळच ही गर्दी जी आहे ती पोहोचलेली आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता दूर लोटण्याचं काम आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। वर्षा गायकवाड यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित या निमित्तानं केलेले आहेत। हिंडनबर्गचा अहवाल आला पण कुठे ना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम होत आहे। जे चेअरमॅन आहेत कुछ त्यांचा देखील सहभाग आहे। सेबी यावर काही कॉग्निजन्स घेत नाही आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पोलिसांकडून जी धक्काबुक्की ती कार्यकर्त्यांना होते आणि याचमध्ये वर्षा गायकवाड सुद्धा आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत त्या असल्यानं त्यांना देखील कुठे ना कुठेतरी धक्काबुक्की होत असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। काँग्रेसचा जो बॅनर होता तो सुद्धा फाटलेला या धक्काबुक्कीमध्ये आणि त्यासोबतच जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता ठिय्या मांडलेला आहे। सगळे कार्यकर्ते जमिनीवर बसत आहेत आणि जमिनीवर बसून या ठिकाणी ठिय्या मांडून सरकारला जाब विचारला जातोय। ईडी कार्यालयाच्या बाहेरची सगळी दृश्य आपण पाहतोय। 200 मीटरच्या आधीच बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि बॅरिकेडिंग करत पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवून ठेवलेलं आहे। ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की आता काँग्रेस जी आहे ती मुंबईमध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि सरकारला काही करून घेरायचं हा एकमेव उद्देश या मागचा दिसतोय। कारण ज्या पद्धतीने हिंडनबर्गचा रिपोर्ट आला त्यानंतर दिल्लीतून काँग्रेस कार्यालयातूनच हे आदेश आले की ठिकठिकाणी या विरोधात निदर्शनं केली जावीत आणि त्यानंतर मुंबईमध्ये या आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आणि आज आपण पाहतोय की काँग्रेसचे जे नेते आहेत पदाधिकारी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। असलम शेख सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा हा संपूर्ण प्रकार पाहत आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते आहेत ते आता पोलिसांसमोरच ठिय्या मांडून खाली बसलेले आहेत। काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणाहून हटून जा, दूर जा असं सांगण्यात आलेलं आहे। शांतीपूर्व मार्गाने आंदोलन करा असं म्हणण्यात आलंय आणि हे सगळे कार्यकर्ते आता रस्त्यावर बसलेत आणि रस्त्यावर बसून त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। आंदोलन सुरू झालंय। बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते पोहोचत आहेत अशी सुद्धा माहिती आहे आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे।
मोदीच्या विरोधात घोषणाबाजी होते. स्वतः वर्षा गायकवाड या मोर्चाचं आंदोलन करतायत, मोर्चाचं नेतृत्व करतायत, या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय दूर दूरवरून हे सगळे कार्यकर्ते आलेत. तानाशाही चालणार नाही अशा घोषणाबाजीला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पोलिसांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फौजफाटा आहे. महिला पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. मोठी बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेली आहे. आणि आता या ठिकाणी ठिय्या मांडून जाब विचारला जातोय.